मुंबई में हुई मराठी विजय दिवस रैली में शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे और महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे करीब 2 दशक के बाद एक साथ एक मंच पर नजर आए। इस मौके पर दोनों भाइयों ने एक दूसरे को गले लगाकर बधाई भी दी, जिससे समर्थकों का उत्साह डबल हो गया। कार्यक्रम के दौरान उद्धव ठाकरे ने मराठी भाषा को लेकर कई बातें कही और अब हमेशा साथ रहने का वादा भी किया। त्याच्यामुळे यांचा काही आगा नाही, पिछा नाही। राजकारणातले हे व्यापारी आहेत, वापरा आणि फेका। तो एक गद्दार काल एक बोललाय, जय गुजरात। मैं किती लाचारी करायची। मैं तो पुष्पा पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नहीं साला। तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नहीं साला, कुछ भी बोलो उठेगा ही नहीं। अरे कसा उठणार? आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला। आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी, पण तेव्हा काश्मीरमध्ये 370 कलम होतं, ते हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला आणि तेव्हा यांनी घोषणा दिली होती, एक निशाण, एक प्रधान, एक विधान। बरोबर आहे, देश एक असला पाहिजे, संविधान एक असला पाहिजे, निशाण सुद्धा एकच, तो आपला तिरंगा असला पाहिजे। भाजपचं भांडी पुसायचं फडकं असतं कामा नये। ते फडकं म्हणजे आमचा राष्ट्रध्वज नाहीये, पण ते सगळं चाललंय एक 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 एक। त्याच्यानंतर आता नवीन एक टुमणं काढलं, 1 नेशन 1 इलेक्शन। म्हणजे हळुवारपणाने हे सगळं काही एक 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 करत, हिंदी हिंदू हिंदुस्तान, हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही। तुम्ही किती कमिट्या करा, हिंदीची सक्ती तुमचे 7 पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही। रैली को संबोधित करते हुए राज ठाकरे ने देवेंद्र फडणवीस को धन्यवाद दिया और कहा कि दोनों को एक साथ लाने का काम बड़े बड़े दिग्गज नहीं कर पाए, लेकिन देवेंद्र फडणवीस ने ऐसा कर दिखाया। राज ठाकरे ने मराठी भाषा को अपनाने पर भी जोर दिया। मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या, आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत। जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं। मग ती मराठी असेल, गुजराती असेल, तामिळ असेल, पंजाबी असेल, बंगाली असेल, हिंदी असेल, अजून कुठचीही असेल, एक भाषा उभी करायला खूप प्रचंड तपश्चर्या लागते, खूप लोकांची मेहनत असते। एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते, आणि हे भाषेचं नवीन कुठून आणलं? त्या दिवशी ते अमित शहा म्हणाले, ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणे लाज वाटेल, म्हणे मला इंग्रजी येतं। अरे तुम्हाला नाही येत? या संपूर्ण हिंद प्रांतावरती 125 वर्ष, 1400 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं। 1400 वर्ष इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं। तो त्यावेळेला राज्यच नव्हती, पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं। आम्ही मराठी लादली। ठाकरे बंधुओं का साथ आना नगर निगम चुनावों से पहले एक बड़ा राजनीतिक उलटफेर माना जा रहा है। भाषा, स्वाभिमान और महाराष्ट्र की अस्मिता जैसे मुद्दों पर दोनों नेताओं की एकता न केवल शिवसेना और एमएनएस के कार्यकर्ताओं में जोश भर सकती है, बल्कि विपक्षी दलों के समीकरण भी बदल सकती है।